सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. कशा आहात तुम्ही सगळेजण? तर आळंदी ते पंढरपूरमध्ये तुमचं पार्ट सेकंडमध्ये तुमचं स्वागत आहे गाईज. हा दिव्य घाटातला झरा होता मगाचा. या आजी ना पूर्ण दिव्य घाट चढल्या होत्या गाईज. ही आहे आमची पूर्ण वारकरी मंडळी, पूर्ण हा आमचा परिवार जो की दिव्य घाट चढला होता. त्यानंतर हे सगळेजण दिव्य घाटाच्या खाली आले गाईज. ही विठ्ठलाची मूर्ती बघा. त्या मूर्तीला पाहून हे सगळ्या वारकऱ्यांचा थकवा, मला तरी वाटतोय सगळ्यांचा थकवा गेला असेल. त्यानंतर हे कदाचित SP साहेब होते गाईज, खूप मोठे होते. त्यानंतर आम्ही या मंदिराला भेट दिली. हे मंदिर पुण्याचं मिनी बालाजी मंदिर होतं गाईज. मम्मीने तिथं फोटोज वगैरे काढले मस्तपैकी सगळ्या महाराजांसोबत. त्यानंतर या पहाटे निघाल्या होत्या जेजुरी गडावर. तुम्ही बघू शकता काय व्ह्यू आहे हा जेजुरी गडावरचा. पहाटेचा आहे गाईज हा व्ह्यू. तुम्ही जर संध्याकाळी गेले तर लाइटिंगने अजून खूप छान दिसू शकतं गाईज तुम्हाला. हे बघा, हा आहे. त्यांना गड चढूस्तवर का सकाळ तरी अशी झाली असेल गाईज. त्यानंतर या सगळ्याजण तिथं फुगड्या वगैरे खेळल्या. 2 जणींची फुगडी, 4 जणींची फुगडी गाईज. फुगडी खेळण्यात हा सुद्धा एक आनंदच आहे. तुम्ही बघितला असेल रोडवर सुद्धा सगळे वारकरी फुगडी खेळत असतात. त्यानंतर हे बघा, या झाडांचा वेगवेगळा आकार केलेला आहे, जसा की दिवा. प्रत्येक वस्तूचा वेगवेगळा असा आकार आहे गाईज. ही गाय बघा तुम्ही, किती छान असं इथलं हिरवगार असं वातावरण आहे गाईज. हा बघा, हा आहे झाडांनी दिव्याचा आकार केलेला गाईज. त्यानंतर हा ओम असा आकार केलेला आहे गाईज. हा सुद्धा झाडांनी केलेला आहे. त्यानंतर कासवाचा बघू शकता तुम्ही. ह्याच्यावर ज्याचं नाव लिहिलेलं आहे त्याचा असा आकार झालेला आहे गाईज. त्यानंतर हे तुम्ही बघू शकता. त्यानंतर हा आहे मोराचा आकार. बघा किती छान असं वाटतं, झाडांना आकार दिलेला. हे बघा गाईज, मोराचा पूर्ण असा आकार आहे, तुम्ही बघू शकता. इथं खूप सारे वेगवेगळे असे झाडे होते गाईज. आता तुम्ही बघू शकता, हा आहे शंख गाईज. वेगवेगळ्या आकारचे इथं तुम्हाला दिसू शकतात झाडच वगैरे गाईज. बघा, इथे अक्षरलेखन सुद्धा केलेलं आहे या झाडांमध्ये. त्या झाडामध्ये लिहिलं होतं जय मल्हार असं, कारण ते जेजुरी गडावर असल्यामुळे ते गार्डन कदाचित त्याच्यावर जय मल्हार असं लिहिलं असेल गाईज. तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या प्रकारचे झाडं. मी तर तुम्हाला म्हणते, जेव्हा तुम्ही इथे याल तेव्हा तुम्ही या गार्डनला नक्की भेट द्या. हे बघू शकता गाईज तुम्ही, महादेवाची पिंड या झाडांनी सुद्धा आकार केलेला आहे गाईज. तुम्ही बघू शकता इथं खाली लिहिलेलं आहे पिंड, महादेवाची पिंड आहे गाईज ही. त्यानंतर हा बघा, हे जे झाड आहे मी आता तुम्हाला जस्ट दाखवलं, त्या झाडाचा आकार सेम हत्तीसारखा होता गाईज. बघू शकता तुम्ही हा व्ह्यू, मस्तपैकी हिरवगार असं सगळीकडं. जर मी तिथं असते तर मला तर खूप भारी वाटलं असतं गाईज. त्यानंतर इथं छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज यांच्या भरपूर काही अशा गळाभेटीच्या वगैरे मूर्त्या वगैरे आहेत गाईज, पुतळे आहेत. खूप छान वाटलं असतं गाईज. मी एक वेळेला तिथे जाईनच ही मूर्ती बघण्यासाठी का होईना गाईज. त्यानंतर बघा, यांचे फोटोशूट वगैरे झाले मस्तपैकी छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज यांच्या सोबत. त्यानंतर गाईज त्यांना माझी मम्मीला भेटल्या होत्या तृतीय पंथी गाईज. त्यानंतर खूप छान वाटतं गाईज त्यांना भेटलं ना, मस्तपैकी आपल्यामध्ये एक एनर्जी येते गाईज. त्यानंतर या खाली आल्या, मस्तपैकी डान्स वगैरे केला गाईज. मला हा डान्स बघूनच इतकं छान वाटतं गाईज. फुगड्या खेळायच्या गाईज. मला तर वाटतं मी खूप दिवसाआधी या फुगड्या वगैरे खेळले असेल. त्यानंतर आमच्या इथं जवळ वारी असल्यावरच आम्ही इथं फुगड्या वगैरे खेळतो गाईज. बघू शकता खूप गर्दी असते गाईज. जर कदाचित मी गेले असते ना तर मी माझ्या मम्मीचा हात सोडून एकदा का होईना हरवले तर असते गाईज. मला 101% खात्री आहे गाईज. मी पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की जी हातामध्ये ढोलकी असते तर तिला ढोलकी नाही म्हणत गाईज, तिला म्हणत असतात पकवा गाईज.
अशा छोट्या छोट्या चुका होत असतात गाईज, तुम्ही प्लीज समजून घेत जा. कारण माझं तर ब्लॉग चॅनल आता सुरू झालेलं आहे, मला जर थोडं तर तुम्ही समजून घेऊ शकता गाईज. त्यानंतर आमची जी म्हणजे माझी मम्मीची जी ती पालखी होती गाईज, त्यामध्ये ना सर्वोत्कृष्ट महाराष्ट्राचे गायक जगदाळे महाराज हे त्या पालखीमध्ये होते गायक म्हणून गाईज. हा तर एक वेगळाच असा आनंद असतो गाईज. त्यानंतर इथं भरपूर अशा पालख्या जात होत्या. तर गाईज ही पालखी तर खूप महत्त्वाची पालखी आहे गाईज. ही तर दुसऱ्या वेळी माऊलींच्या पालखीची भेट झालेली होती गाईज. पहिल्या वेळी तर झाली होती आळंदीमध्ये, त्यानंतर दुसऱ्या वेळी सुद्धा जेजुरी गडाच्या पुढे गेल्यावर आम्हाला म्हणजे माझ्या मम्मी त्यांना पुढे गेल्यावर पालखीचं दर्शन झालं गाईज. तुम्ही बघू शकता या ज्या आजी आहेत त्या इतक्या वयोवृद्ध असून त्या इतक्या छान असं वारीला येतात, किती छान असं वाटत असेल गाईज. त्यानंतर बघा तुम्हाला प्रत्येक वयाच्या तुम्हाला कोणत्या ना कोणत्या वयाच्या लोक भेटत असतात वारीची सफर करायला गाईज. मी फक्त वारकऱ्यांचे नाही तर पोलिसांचे सुद्धा कौतुक करेन गाईज. कारण पोलीस आपले जे वारीमध्ये कार्यरत असतात गाईज, त्यांचं खूप कौतुक असं करायला पाहिजे. ते रात्रंदिवस आपली काळजी घेत असतात, वारकऱ्यांना कुठे काही कमी पडू नये, कोणाला इजा होऊ नये. आणि गाईज एक पोलीस जे लोक असतात हे आपल्या परिवाराला सोडून सुद्धा ते वारीमध्ये आपल्यासोबत कार्यरत असतात. त्यामुळे आपण थोडंही त्यांना समजून घेतलं पाहिजे. त्यानंतर प्रवास सुरू झाला होता रिंगणाचा गाईज. तुम्ही बघू शकता रिंगण अजून तयार होतच होतं. आज रिंगणामध्ये खास अशी व्यक्ती येणार होती. ती तुम्हाला मी आत्ता नाही तर पुढे सांगेन, काळजी करू नका, लवकरच सांगेन. त्यानंतर बघू शकता रिंगणामध्ये जागा पकडण्यासाठी लोक कसे पळतात गाईज. माझी मम्मी आणि माझी जी मम्मीची फ्रेंड म्हणजे आता तर माझी मावशीच गाईज समजा, तर त्या सुद्धा एन्जॉय करत होत्या गाईज. हे बघा हाय बाय हे सुरू असतं. नंतर आजी मम्मीची फ्रेंड्स वगैरे या सगळ्यांनी रिंगणाला अशी एक प्रदक्षिणा घातली. त्यानंतर तुम्ही आता ज्या सेलिब्रिटीची वाट बघताय त्या सेलिब्रिटीचा चेहरा तुम्हाला दिसलाच असेल. तर या आहेत अलकाताई कुबल, ज्या की मराठी पिक्चरमध्ये आपलं राज्य गाजवणाऱ्या. खरंच यांची जी ॲक्टिंग असते ती मला तर खूप आवडते गाईज. यांचा येणारा आहे वारी हा पिक्चर. या शूटिंगसाठी त्या आल्या होत्या वारी या पिक्चरचं शूटिंग घ्यायला, जी वारीमध्ये गाईज. हे बघा त्यांचे काही फोटोचे क्लिप्स गाईज. मम्मीने त्यांना खूप जवळून पाहिलेलं आहे. त्या रिंगणामध्ये सगळ्या विठ्ठलाच्या भाविक भक्तांना भेटल्या गाईज. जर हा तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर प्लीज गाईज मला सपोर्ट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि माझ्या असेच नवनवीन व्हिडिओ म्हणजे याच पार्ट 3 पाहण्यासाठी माझ्या चॅनलला बेल आयकॉन क्लिक